नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रयागराज. लक्षात ठेवा, यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम प्रयागराज या ठिकाणी होतो. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 40 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, पृथ्वीवर सर्वप्रथम सूर्यकिरण कोणत्या राज्यात पडतात? तर अरुणाचल प्रदेश. पृथ्वीवर सर्वप्रथम सूर्यकिरण अरुणाचल प्रदेश या राज्यात पडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले? तर दापोली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं दापोली. पुढील प्रश्न पहा, धुळे शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर पांझरा नदीच्या तीरावर वसलेले आहे. भारतातील चहाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर आसाम राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे? तर ताम्हण. ताम्हण. खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी लातूर जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा, महात्मा गांधीजींच्या अनुयायी मीराबेन यांचे खरे नाव काय होते? तर मॅडेलिन स्लेड. लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींच्या अनुयायी मीराबेन यांचे खरे नाव मॅडेलिन स्लेड असे होते. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेची तुलना श्रीरामांच्या लंकेच्या पौराणिक प्रवासाशी कोणी केली? तर मोतीलाल नेहरू. लक्षात ठेवा, महात्मा गांधींच्या दांडी यात्रेची तुलना श्रीरामांच्या लंकेच्या पौराणिक प्रवासाशी कोणी केली? तर मोतीलाल नेहरू यांनी केली. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जे काही महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या मीराबेन, त्या नेमक्या कुठल्या होत्या हे आपल्याला माहिती पाहिजे. तर पहा, महात्मा गांधीजींच्या अनुयायी मीराबेन यांचं खरं नाव होतं मॅडेलिन स्लेड. त्या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या ब्रिटिश नागरिक होत्या. मॅडेलिन स्लेड म्हणजेच मीराबेन या इंग्लंडमधल्या होत्या, ब्रिटिश नागरिक होत्या, ज्या महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन भारतात आल्या आणि स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. ओके. पुढे पहा, सत्याग्रह सभेची स्थापना कोणी केली? तर महात्मा गांधी यांनी सत्याग्रह सभेची स्थापना केली. महादेव देसाईंच्या बदलीनंतर महात्मा गांधीजींचे सचिव कोणाला नियुक्त करण्यात आले? तर प्यारेलाल. महादेव देसाईंच्या बदलीनंतर महात्मा गांधीजींचे सचिव म्हणून प्यारेलाल यांना नियुक्त करण्यात आले. पुढील प्रश्न पहा, आडवा डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? आडवा डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्हा. लक्षात ठेवा, आडवा डोंगररांग सांगली जिल्हा. रामलिंग डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रामलिंग डोंगररांग आहे. पुढे पहा, धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? तर रसिका. धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव रसिका होते. देवगिरी किल्ला कोणी उभारला? तर यादव. लक्षात ठेवा, देवगिरी किल्ला कोणी उभारला? यादव. पुढील प्रश्न पहा, वॉर अँड पीस हे पुस्तक कोणाचे आहे? तर लिओ टॉलस्टॉय. लक्षात ठेवा, वॉर अँड पीस हे पुस्तक लिओ टॉलस्टॉय यांचं आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री ही पुस्तके कोणाची आहेत? तर पंडित नेहरू. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, वारंवार तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, वारंवार पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे की डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे, हे पुस्तक कोणाचं आहे? तर पंडित नेहरू यांचं आहे. हा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे की ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणाचं आहे? तर पंडित नेहरू यांचं आहे. दोन्ही पुस्तके पंडित नेहरू यांचं आहे. याच्यावर वारंवार, या पुस्तकांवर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, अल्ट्रासॉनिक लहरींची वारंवारता किती असते?
तर 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त. अल्ट्रासॉनिक लहरींची वारंवारता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त असते. अणुबॉम्ब कोणत्या तत्वावर काम करतो? तर न्यूक्लिअर फिशन. अणुबॉम्ब न्यूक्लिअर फिशन या तत्वावर काम करतो. पुढचा प्रश्न पहा. सरपंचांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर पंचायत समितीच्या सभापतींकडे. लक्षात ठेवा, सरपंचांना आपल्या पदाचा राजीनामा जर द्यायचा असेल तर तो त्यांना पंचायत समितीच्या सभापतींकडे द्यावा लागतो. सरपंचाची निवड कोणाकडून केली जाते? तर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंचाची निवड केली जाते. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंचाची निवड केली जाते. पुढील प्रश्न पहा. जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्ह्याचे पालकमंत्री. ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावायचा झाल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर सरपंच. ग्रामपंचायतीचा एखादा सदस्य असेल आणि त्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याने तो सरपंचाकडे सादर करावा लागतो. पुढील प्रश्न पहा. भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर स्वामीनाथन. डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार म्हटले जाते. कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे? तर अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप. लक्षात ठेवा, अंदमान बेट, निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट हे तीनही बेटे भारताचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, काय म्हणायचं आहे? अनिल. अनिल काय आहे? एका मुलाचं नाव आहे. मग अ वरून काय करायचं आहे? अंदमान असं ध्यानात ठेवायचं आहे. न वर्ण निकोबार असं लक्षात ठेवायचं आहे. आणि ल वर्ण लक्षद्वीप असं लक्षात ठेवायचं आहे. अनिल. ओके. पुढील प्रश्न पहा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणता काळ गांधी युग मानला जातो? तर 1915 ते 1948. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील 1915 ते 1948 हा जो काही काळ होता तो गांधी युग मानला जातो. भारतातील महात्मा गांधीजींचा तिसरा सत्याग्रह कोणता होता? तिसरा सत्याग्रह तर खेडा सत्याग्रह. कोणता? खेडा सत्याग्रह. पुढील प्रश्न पहा. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 असते. ही सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार कोणास असतात? तर राज्य शासन. लक्षात ठेवा, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी 7 असते, जास्तीत जास्त 17 असते. आणि मग ही जी काही सदस्य संख्या आहे हे निश्चित करण्याचे अधिकार कोणास असतात? तर राज्य शासनाला असतात. भारतीय राज्यघटनेत भाग 21 काय आहे? तर तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी. भारतीय राज्यघटनेत भाग 22 काय आहे? तर संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर. दोन्ही प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा. दोन्हीवर प्रश्न विचारला गेला आहे, भाग 21 आणि भाग 22. चेकमेट, नाईट, फिडे या ज्या काही संज्ञा आहे या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, चेकमेट ही संज्ञा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. नाईट ही संज्ञा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. फिडे ही संज्ञा बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. यामध्ये चेकमेटवर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढे पहा. टी, कॅडी, आयरन, जिग्गर या ज्या काही संज्ञा आहे या कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. टी, कॅडी, आयरन आणि जिग्गर या संज्ञा गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा.
तसुबाई डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये तसुबाई डोंगररांग आहे. तसुबाई डोंगररांग पुणे. सीताबाई डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये सीताबाई डोंगररांग आहे. पुढे पहा, 23 सप्टेंबर या संपात दिनाला उत्तर गोलार्धात काय म्हणून ओळखले जाते? तर शरद संपात. काय? शरद संपात. 23 सप्टेंबर या संपात दिनाला उत्तर गोलार्धामध्ये शरद संपात म्हणून ओळखले जाते. पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास किती वेळ लागतो? तर 4 मिनिटे. किती मिनिटे? 4 मिनिटे. पृथ्वीला सूर्याभोवती 1 अंश फिरण्यास 4 मिनिटे इतका वेळ लागतो. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस काय म्हणतात? तर अयन स्थिती. काय म्हणतात? अयन स्थिती. ज्यावेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस अयन स्थिती असे म्हणतात. 21 मार्च या संपात दिनाला उत्तर गोलार्धात काय म्हणून ओळखले जाते? तर वसंत संपात. लक्षात ठेवा, 21 मार्च या संपात दिनाला उत्तर गोलार्धामध्ये वसंत संपात म्हणून ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, भारतीय राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. त्या ट्रिक्सवरनं तुम्ही आठवायचं आहे नेमकं उत्तर काय असणार आहे. तर पहा, आपल्याला काय विचारलं? भाग 2. भाग 2 आपण 2 कसा काढतो? असा काढतो, बरोबर की नाही? तर काय करायचं आहे, ह्या 2ला पुन्हा असं 2 सारखं जोडायचं आणि असं 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 करायचं. बरोबर असा एक काहीतरी पार्ट तयार होतो आणि इथं एक असा डोळा काढायचा, इथं असं करायचं. आता मला सांगा काय तयार झाला? नाग तयार झाला. काय? नाग. पहा, नाग. आणि मग नाग या शब्दावरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. पहा, पुन्हा सांगतो, 2 असा काढायचा कारण आपल्याला भाग 2 विचारला आहे. या 2ला असं करून घ्यायचं, नंतर या 2ला असं 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 करून घ्यायचं, नंतर याला असं जोडून घ्यायचं, नंतर बरोबर आपल्याला एक नाग तयार होताना दिसतो. मग यावरूनच काय तयार होताना दिसतो? नाग. नाग. मग नाग या शब्दावरूनच आपल्या उत्तराची सुरुवात आहे. तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे योग्य उत्तर काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.